येथे आहे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील जे शिवसेनेचे याही वेळेला चौथ्यांदा उमेदवार आहेत. त्यांचे बंधू बाबासाहेब आढळराव आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात आगामी लोकसभेच्या संदर्भातील त्यांची संकल्पना. लोकसभेच्या संदर्भात केवळ निवडणूक आली म्हणूनच आम्ही समाजामध्ये जातो आहे. खासदार साहेब जात आहेत, माझे बंधू जात आहेत, परंतु तसं काही नाही आहे. आम्ही वर्षभर आणि गेली 15 वर्ष आम्ही या मतदारसंघामध्ये संपूर्ण सुख दुःख कोणाच्याही कार्यक्रमामध्ये आमचे सगळं कुटुंब, मग आमच्या कल्पनाताई असतील, मी असेल, त्यांचा मोठा बंधू बाबासाहेब या नात्यानं किंवा त्यांचे चिरंजीव अक्षय भाऊ असतील, आम्ही सगळी मंडळी या परिवारातर्फे आम्ही आमचं घरचं काहीच पाहत नाही आहे, वेळ नाही आहे, परंतु आम्ही समाजासाठी मी रोज सकाळी उठतो 5:30ला आणि रोज दसक्रिया मी करत असतो, दुःखामध्ये सहभागी होत असतो आणि हा जीवनामधला फार मोठा आनंद आमच्या कुटुंबाला मिळतो आहे, खासदार साहेबांना मिळतो आहे. आम्ही आमच्या वैयक्तिक मग कुटुंबामध्ये जे काही करायचं आहे त्यासाठी आम्ही फार लक्ष न देता, खासदार साहेबसुद्धा आमच्या कुटुंबाकडं फार लक्ष न देता समाजाकडे लक्ष देतात. जर आम्ही त्यांना भेटायला गेलो ते सांगत असतात, अरे तुम्ही घरची मंडळी आहे, नंतर भेटा, आणि म्हणून आम्हाला अनेक वेळेला बाहेर थांबावं लागतं. परंतु लोकांची आम्हाला इतकी सहानुभूती मिळवण्यासाठी आम्हाला इतका प्रयत्न करावा लागतो, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात. हे सगळं करत असताना मग आमच्यावर काही लोक, उदाहरणार्थ तुमचे खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीपराव मोहिते पाटील, हे सतत म्हणत असतात, कारण मी त्या तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये सकाळपासून दिवसभर मी असतो, मग निवडणूक असो किंवा नसो, तर त्यावेळेला ते म्हणत असतात खासदार साहेब कुठं गेले. तर मी त्यांना सांगत असतो, खासदार साहेब हे दिल्लीसाठी निवडून दिले गेले, अधिवेशनामध्ये ते असतात काही वेळेला, त्यावेळेला तुम्ही असे प्रश्न विचारताय की ते का नाही आले. तर वास्तविक पाहता त्यांना अधिवेशन दिले, आमच्या कुटुंबातली सगळी मंडळी आम्ही हे काम त्यांच्या वतीनं करत असतो. म्हणून तुम्ही जे काही लोकांना किंवा तुम्ही नेहमी मला म्हणत असताय की तुमच्या भावानं तुमच्या नावावर काहीच केलं नाही, तर असे जे खोचक प्रश्न तुम्ही विचारत असताय तर त्याचा काही अर्थ नाही आहे. तर वास्तविक पाहता तुम्ही 2-3 वेळा तुम्हाला जनतेनं पाडलेलं आहे, तरी देखील असे प्रश्न विचारू नका, माणुसकीचे प्रश्न विचारा आणि माणुसकीनं लोकांना सामोरं जा, असं माझं प्रामाणिक मत आहे. आगामी लोकसभेच्या दृष्टिकोनातून आपण लोकांना काय आवाहन करू शकतो? आम्ही लोकांना हे सांगू इच्छितो की आमचे बंधू खासदार शिवाजी आढळराव हे कोणत्याही राजकारणामध्ये सुरुवातीपासून नव्हते, परंतु ज्यावेळेला गावकऱ्यांनी आमच्यावर जबाबदारी टाकली आणि आम्हाला सांगितलं की हायस्कूल गावामध्ये काढायचं आहे, आणि मग त्यांनी त्याकडं लक्ष दिलं, त्या क्षेत्राकडं लक्ष दिलं, आणि म्हणून मग आम्ही MBA, D.Ed कॉलेज, B.Ed कॉलेज किंवा इतर माध्यमिक, इंग्लिश माध्यम, मराठी माध्यम ह्या सगळ्या शाळा चालू केल्या. आणि त्यानंतर मग आमची समाजाशी जरा नाळ जोडली गेली आणि मग समाजानेच आम्हाला म्हटलं की खासदार साहेब तुम्ही उभे राहा, आणि म्हणून खासदार साहेब निवडणुकीला पहिल्यांदा उभे राहिले 4 साली. तर मग ते 4 साली उभे राहिल्यानंतर लोकांनी त्यांना एवढं भरभरून प्रेम दिलं आणि त्यांच्या कर्तृत्वाची माहिती घेतली, आणि म्हणून खासदार साहेब पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर आम्ही गप्प बसलो नाही. पुढील 4 वर्षात म्हणजे 4 ते 9पर्यंत आम्ही परत प्रयत्न चालू ठेवले, आणि 9 साली ज्यावेळेला आम्ही आमच्या विरुद्ध विलास लांडे उभे राहिले त्यावेळेलासुद्धा आम्ही आमचं काम काही कमी केलं नाही. केवळ निवडणुकीपुरतं नाही, तर सतत आम्ही आमचं समाजामध्ये जाणं, आणि मी तर सकाळी मला रोज 5 वाजता उठावं लागतं आणि लोकांच्या दुःखामध्ये सहभागी आम्हाला सगळ्यांना जावं लागतं, आणि म्हणून अशा तऱ्हेनं आम्ही कामकाज चालू ठेवल्यामुळं, आणि आम्हाला आता मग यावेळेला कोल्हे आले, ते आमच्याच पक्षाचे आहेत. वास्तविक पाहता त्यांनी आमच्या पक्षामध्ये असून आमच्याच पक्षावर टीका करणं किंवा खासदारवर टीका करणं, यावेळेला ते म्हटले 14 साली की तुम्ही खासदार फार चांगले आहे, तर मग आताच कशी काय वाईट झाली, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून कोल्ह्यासारख्या जबाबदार माणसानं, शिकलेल्या माणसानं असं बोलणं आणि आपल्याच पक्षाबद्दल राहून लोकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या दिशाभूल करणं हे योग्य नाही आहे. मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की कोल्हे साहेब तुम्ही शिवसेनेचे होतात, शिवसेनेमध्ये राहिलात, आणि केवळ आता आपण स्वार्थासाठी त्या पक्षात गेलात, हे योग्य नाही.